नमस्कार, ज्योतिष कॉर्नरवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला असं मस्त आणि आयुर्वेदिक तेल करून दाखवणार आहे। यासाठी काय काय साहित्य लागतं, किती सामग्री लागते किंवा आपण कशा प्रकारे करायचं आहे ते सविस्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आदिवासी तेल हे खूप म्हणजे लोक आता वापरतात, ते विकत आणतात आणि ते खरंच चांगलंच आहे। विकतचे जरी तुम्ही वापरले तरी ते छानच आहे, पण आपल्याला घरगुती करायचं आहे। घरगुती साहित्यातच आपल्याला तयार करायचं आहे हे आदिवासी तेल। तर याच्यासाठी आपल्याला कुठल्या जडी लागतात, जडीबुटी असतील ते लागतात किंवा ते कशा प्रकारे करायचे आहे। आपण हे तेल भरपूर वेळा आपण घरातही पूर्वी तयार करायचे बघा। आपले आजी वगैरे जे असायचे ते मेहंदीमध्ये टाकायचे सगळे साहित्य, पण कालांतराने वेगवेगळे तेल आल्यामुळे आपण ते तेलाकडे जास्त लक्ष देत नाही आणि विकतचं आणून वापरतो। पण हे आदिवासी तेल पॅराशूटच्या मी नारळ तेलापासून तयार केलेलं आहे। आपल्याला खोबरेल तेलच घेतलेलं आहे मी। तर हे तेल घेतल्यानंतर त्याच्यात कसं टाकायचं आहे किंवा कसं वापरायचं आहे हे सविस्तर तुम्हाला दाखवणार आहे। माझे केस तर खूप छान आणि असे मस्त झालेले आहेत, असे काळे झाले। माझे खूप केस पांढरे होते, पण मी हे तेल अगदी 3 महिने झाले वापरते आहे। त्यामुळे म्हटलं आपल्या सर्व मैत्रिणींना, दादांना, सर्वांना उपयोग होईल ह्या तेलाचा। तर आपण हे तेल कसं प्रकारे तयार करणार आहोत हे सविस्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। खरंच आपण हे जे इन्ग्रेडियंट्स घालणार आहे हे सर्व तुम्ही सुद्धा वापरलेले असणार आहे किंवा मी हे लहानपणापासून माझ्या आईने, आजीने कसे करायचे तेलाचं हे सर्व करत होते ते, त्यामुळे आमची सर्वांची केस खूप छान आहेत। म्हटलं आज सर्वांना व्हिडिओ करून दाखवायचा आहे। तर चला बघूयात आपण तेल कसं तयार करायचं आहे ते। तर आदिवासी तेलासारखीच आपल्याला हे घरगुती तेल तयार करायचं आहे। यासाठी साहित्य बघू शकताय मी, आणि आपल्याला जर खरं मनापासून काही तयार करायचं असेल तर आपण त्याच्यासाठी सर्व साहित्य हे आणायचंच आहे। तर इथे पॅराशूट ऑइल तेल घेतलेलं आहे, आवळा घ्यायचा आहे, आवळ्याचे पानं घेतले तरीही चालतात, आणि मोसंबी असेल आपल्याकडे त्याची साल घ्यायची आहे, लिंबाचे पानं घेतलेले आहेत, पारंब्या भरपूर साऱ्या अशा घेतलेल्या आहे। आपल्याला वडाच्या पारंब्या घ्यायच्या आहेत, मेथीचे दाणे, दालचिनी थोडीशी घालायची आहे, कलोजी घ्यायची आहे, आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाल जास्वंदीचे फुलं हे घ्यायचे आहेत। 10-12 जरी फुलं असेल तरी चालतात। हे आदल्या दिवशी मी धुवून सुकवलेले आहेत, आणि आपल्याला कोरपड घेतलेली आहे। इथे कोरपड घ्यायचं, स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोरपड। नारळ तेल आपल्याला घ्यायचंच आहे, पॅराशूटचं हे घेतलेलं आहे। अर्धा लिटर तेलाचं आपल्याला बनवायचं आहे। याचं प्रमाणही तेवढंच, आपण हवं तेवढं घ्यायचं नाही, असं एक मूठ आपण सर्व घ्यायचं आहे। फक्त आपण जास्वंदीचे पानं हे भरपूर घ्यायचे आहे, फुलं भरपूर घ्यायचे आहेत। तर यानंतर आपण आता तेल तापवायला ठेवायचं आहे व्यवस्थित। असं मोठ्या पातेल्यात किंवा तुमच्याकडं लोखंडाची कढई वगैरे असेल तर त्याच्यात ठेवलं तरी चालतं। तेल इथे तापवायला ठेवलेलं आहे। तर तेल तापवायला ठेवल्यानंतर आपण पारंब्या ह्या अशा चांगल्या थोड्याशा दुखवून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान अशा त्या तेलामध्ये हे तळल्या जातात। म्हणजे अशा लाटण्याने थोड्याशा दुखवून घ्यायच्या आहेत, रगडायच्या आहेत। आणि जास्वंदीची फुलं बघू शकता, हे बघा अशा मी पारंब्या ह्या लाटण्याने नुसतं असं दुखवायचं आहे त्याला, म्हणजे त्याचं छान असं थोडंसं चेंदरले जातात ते थोडेसे। आणि नंतर अशा कात्रीच्या साह्याने सर्व थोडं असं कट करून घ्यायचे आहे। फुलं, पानं, आपल्याकडे जेवढं जे साहित्य आहे ते सर्व घालायचं आहे। तर हे म्हणजे कात्रीने कापून घ्यायचं, म्हणजे का तर आपल्याला जेव्हा आपण तेल तयार होईल आपलं, तेव्हा गाळणीने आपल्याला गाळताना त्रास होणार नाही, म्हणून हे आपल्याला बारीक बारीक असे कट करून घ्यायचे आहे सर्व साहित्य। हे पानं जास्वंदीचे बघू शकता, हे संत्रीचं सुद्धा, आणि केसांसाठी खूप लाभदायक असतात, त्यामुळे मी हे सर्व साहित्य मिळेल तिथून सर्व घेऊन आलेली आहे। तर बघू शकता इथं मी सर्व पानं वगैरे सगळं कट करून घेतलेलं आहे। आवळ्याचा पाला हा घेतलेला आहे, आवळेसुद्धा टाकले तरी चालतात। नंतर आपण कोरपड ही धुवून घेतलेली आहे, त्याच्यावरची साल काढून आपल्याला गर एका साईडला करायचा आहे। गर काढून घेताना काळजी घ्यायची, फक्त आपल्याला मधला गरच घ्यायचा आहे, ही इझी निघतं। कोरपड ही खूप चांगली असते आपल्या केसांच्यासाठी,
असे केस मस्त मऊसूत होतात कोरपडीमुळे। बघू शकता एकदम ताजी फ्रेश अशी कोरपड आणलेली आहे। तर तेल तापल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी मेथीचे दाणे सर्वात पहिले घालायचे आहे। त्याच्यानंतर सर्व जे साहित्य आहे आपण एक एक करून असं थोडंसं टाकायचं आहे। गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे, कमी ठेवायची आहे। याच्यानंतर मी 2 चमचे कलोजीचं बी घातलेलं आहे, दालचिनी घातली आहे। छान असं मस्त उकळत चाललेलं आहे तेल, पाहू शकताय। पारंब्या टाकल्यानंतर सुद्धा फक्त घेताना आपण मोठ्या भांड्यात घ्या, कधी कधी उतू जातं म्हणून आपण काळजी घ्यायची आहे। आणि याच्यानंतर सगळं एक एक साहित्य 1 बाय 1 असं सर्व टाकत जायचं आहे। बघा हे आता तेलाला आपल्या छान असा वासही येतो। आणि लिंबाचा पाला हा म्हणजे आपला जो खायचा लिंबू असतो तो पाला, त्याच्या झाडाचा पाला घालायचा आहे। लिंब जर तुमच्याकडे नसले तरी चालतात, पाला घालायचा आहे। आणि इथे 1 वाटी मी असं कोरपड गर टाकलेला आहे तो, आणि छान असं मस्त त्याला उकळून द्यायचं आहे। यानंतर सर्व जे पानं वनस्पती आहेत ते सर्व पानं वगैरे मी याच्यामध्ये टाकत आहे। तर ह्या आपल्याला आवळ्याचा जो पाला आहे हा सुद्धा मी शेवट टाकलेला आहे। आपल्याला अजून कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे। कढीपत्ताही धुवून मी ठेवलेला होता, तो सुद्धा घालायचा आहे। तर हे सर्व आपल्या असं घालताना बघू शकता आता तेलात चांगलं उकळून द्यायचं आहे। 10 मिनटं तरी अजिबात करपून द्यायचं नाही आहे। बारीक गॅसवर हे तेल आपलं तापलेलं होतं, त्याच्यामुळं गॅस बारीक करायचा आणि मस्त आपल्याला हे 10 मिनटं उकळत ठेवायचं आहे। सगळ्यात शेवटी आपण कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता सुरुवातीला घातला नाही, कारण की कढीपत्त्याचा हा म्हणजे वास असतो तो शेवटच खूप छान वाटतो, आणि आपल्या तेलाला सुद्धा खूप छान असा वास येतो कढीपत्त्याने। तर बघू शकता, आणि कलर खूप छान येतो आपल्या तेलाला। अगदी आदिवासी तेल तयार होतं त्याचप्रमाणे आपलं हे तेल तयार होतं। तुम्ही नक्की करून बघा, खरंच लहानपणापासून आम्ही हे करत आलेलो आहे। तेल चांगलं 15 ते 20 मिनटं असं उकळून घ्यायचं आहे, पूर्ण अर्क त्याच्यामध्ये गेलेला आहे। कांदासुद्धा मी घातलेला आहे थोडासा चिरून। याच्यानंतर हे थंड करायचं आहे आपल्याला, अगदी भरपूर वेळ आपल्याला थंड केल्यानंतर गाळून घ्यायचं आहे। थंड झाल्यावरच गाळायचं आहे। आणि हा आपण एखाद्या बरणीत किंवा काचेच्या बॉटलमध्ये भरायचा आहे। तर इथे मी पॅराशूटचंच बॉटलमध्ये भरत आहे, म्हणजे सांडत वगैरे नाही। तर आपलं हे तेल अगदी आदिवासी तेलासारखाच रंग आलेला आहे, आणि उपयुक्त खूप आहे। आणि याचा जो चोथा राहील का नाही, तो सुद्धा व्यवस्थित आपल्या केसांना लावून घ्यायचा आहे। आणि मस्तपैकी आपल्याला हा आदिवासी तेल तयार झालेले आहे, पाहू शकता। पूर्ण हे निथळून घ्यायचं आहे। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।